जय जिनेंद्र. काळाच्या प्रवाहातून अनेक माणसे जन्मास येतात व मृत्यूच्या वाटेने निघूनही जातात. पण या प्रवाहामध्ये अनेक हिरे मोतीही जन्माला येतात. त्यातीलच एक हिरा म्हणजे भगवान महावीर, ज्यांनी संपूर्ण देशाला अहिंसा व सत्याचा मार्ग दाखविला. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगा आणि जगू द्या हा महान उपदेश जगाला दिला. याच उपदेशाबद्दल मी प्रांजल पाटील 4 शब्द सांगणार आहे. भारत देश हा विविध जाती धर्मांनी सजलेला देश आहे. तसेच या जगामध्ये भारत देशाची ओळख ही अहिंसा धर्म पाळणारा देश म्हणून ओळखला जातो. अहिंसा धर्माचे मूळ बीजत्व हे आपल्या जैन धर्मातच पेरले गेलेले आहे, की ज्याचे महत्त्व आज महात्मा गांधींपासून पंतप्रधान मोदींना सुद्धा पटलं आहे व त्याचे ते आचरणही करत आहेत. जैन धर्म काय सांगतो? जगा आणि जगू द्या हा महावीरांचा संदेश जगासाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. सध्याच्या काळात त्यांचे विचार मानव जीवनाला प्रेरणादायी आहेत. आपण महावीरांचे अनुयायी आहोत असे मोठमोठ्याने सगळ्यांना सांगतो, पण खरंच आपण त्यांचे अनुयायी ठरतो का? त्या अनुयायी म्हणजे त्यांनी सांगितलेल्या तत्वाचे आचरण करणे. आम्ही खरंच त्या तत्वांचे आचरण करत आहोत का? आपल्याला खऱ्या अर्थाने जगायचे आहे. जगणे तर सर्वच करतात. जगणे म्हणजे दुसऱ्यांना दुःख देऊन आपण स्वतः आनंदी राहणे याला जगणे म्हणता येणार नाही. आपल्याला खऱ्या अर्थाने महावीरांचे अनुयायी बनायचे आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचे आहे आणि याची सुरुवात स्वतःपासूनच करायची आहे. जगा आणि जगू द्या याचा मेन उद्देश आहे की कुणावरही हिंसा, राग, द्वेष न करता दुसऱ्यांच्या यशामध्ये आनंद मानायला शिकले पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीची मी एक गोष्ट सांगतो. 2 मित्र देवाला प्रसन्न करण्यासाठी एकाच वेळी तपश्चर्येला बसतात. दोघांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल तीव्र स्पर्धा चालू असते. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर देव एकाला प्रसन्न होतो आणि वर मागायला सांगतो. मात्र एक अट घालतो, तुला जे मिळेल त्याच्या दुप्पट मित्राला मिळेल. हे ऐकताच द्वेष आणि क्रोधाच्या भावनेने तो मित्र विचार न करता देवाला म्हणतो, देव माझा एक डोळा फुटू दे, माझा एक डोळा फुटू दे. त्याचा एक डोळा तर फुटलाच, पण दुसऱ्याला अंधत्व आलं. यामध्ये अनेक वर्षाची तपश्चर्या मातीमोल झाली. दोघांचेही नुकसान झाले. इच्छा पराते येई घरा ही म्हण इथे स्थितिगतीचे वर्णन करते. आता मानवामध्ये हीच परिस्थिती चालू आहे. फायदा झाला, चांगलं झालं तर स्वतःच, आणि वाईट झालं, नुकसान झालं तर दुसऱ्याच. याच वागण्याने आपण महावीरांचे अनुयायी बनण्यास खरोखर योग्य आहोत का? महावीरांच्या सारखे तीर्थंकर सुद्धा आपल्याला उपसर्ग करणाऱ्या देवाला सुद्धा माफ करतात. मग आपण काय एकमेकाबद्दल वैरत्व भाव धरतो? यासारखेच एक सुंदर उदाहरण म्हणजे शांतीसागर महाराज. वडिलांनी शांतीसागर महाराजांना पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतात पाठवले, तर शांतीसागर महाराज धान्य खात असणाऱ्या पक्ष्यांना कधीच मारले नाही ना. त्यांना पोटभर खाऊ दिले. खाऊन झाल्यावर त्यांना पिण्यासाठी पाणीही दिले. आपल्या ताटातील भाकरी घेऊन कुत्र्याला घालत असत. हे होते महावीरांचे खरे अनुयायी. आपल्याला आपल्यासारखेच पशु, पक्षी, प्राणी यांनाही पूर्णपणे जगण्याचा अधिकार आहे. प्राण्यांवरून एक गोष्ट लक्षात आली. खूप वेदना झाल्या, मनाला खूप वाईट वाटले. या देशात अहिंसा धर्माचे पालन होते, त्या देशात असे घडावे? केरळमधील ही घटना. काही संस्कारित लोकांनी अननसमध्ये फटाके घालून गर्भासले हातेनीला खायला घातले. ती बिचारी पोटाचा दाह 3 दिवस शांत करत होती, पण ते सर्व निष्पन्न झाले. ही मानवतेला लाजवणारी गोष्ट आहे. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो.
नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो, सदाचार अपना न सको तो पापों में पद मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. या 4 लाईन मधून खूप काही सांगितले आहे. आपल्याला महावीर बनता येणार नाही, शांतीसागर ही बनता येणार नाही, पण त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे आचरण तरी करता येईल. खास करून ह्या तरुण पिढीला सांगू इच्छिते, कोणाचेही ऐकून हिंसक मार्गी जाण्यापेक्षा एकमेकास सहाय्य करून स्वतःचे व जैन धर्माचे पालन करू. जाताना एवढेच सांगते, मानवाचे आयुष्य खूप सुंदर आहे, मानवाचे आयुष्य खूप सुंदर आहे. आनंदाने तुम्हीही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या. आयुष्यात खूप कठीण वळण येतील, स्वतःही पार करा आणि दुसऱ्यांनाही पार करू द्या. स्वतःही पार करा आणि दुसऱ्यांनाही पार करू द्या. नहीं तमन्ना चांद को छूने की, नहीं तमन्ना चांद को छूने की, नहीं तमन्ना आसमान को छूने की, नहीं तमन्ना चांद को छूने की, नहीं तमन्ना आसमान को छूने की. मुझे बस एक ही तमन्ना है, मुझे बस एक ही तमन्ना है, महावीर जी के अनुयायी बनने की, महावीर जी की अनुयायी बनने की. जय जिनेंद्र.